नवी मुंबई में खाद्य और औषधि प्रशासन एफडीए मंत्री नरहरी झिरवाल ने आज वाशी में टोल प्लाजा और 4 अन्य टोल प्लाजाओं पर दूध के निरीक्षण का आदेश दिया। इस निरीक्षण का मुख्य उद्देश्य मुंबई वासियों को सुरक्षित और मिलावटी दूध से बचाना है। राज्य के विभिन्न हिस्सों में मुंबई आने वाली दूध की गाड़ियों को रोका गया और उनके दूध का परीक्षण सरकारी विश्लेषक द्वारा किया गया। रात के समय अचानक छापे मारे गए और दूध की जांच शुरू की गई। मंत्री नरहरी झिरवाल ने खुद वाशी टोल प्लाजा पर जाकर दूध परीक्षण की प्रक्रिया का निरीक्षण किया और जानकारी ली। इस पहल से ये सुनिश्चित किया जाएगा कि मुंबई दूध मिलावट से बचा रहे और मिलावट करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। माननीय मंत्री महोदय जेव्हापासून ह्या विभागाचा चार्ज घेतला आहे त्यापासून माननीय मंत्री महोदय अत्यंत अभ्यासू असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्या भेसळीची कारणे ज्या काही बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्याची शहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री महोदय श्री झिरवाळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेच्या पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं आहे। त्या आज पाची नाक्यावर या मोहीम चालवल्या आहेत। आमचे सर्व अन्न व औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत। जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे। त्यात मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या मोहीम कशा चालवल्या आहेत चेकिंग याच्यात आताच अचानक भेट देऊन त्यांनी स्वतः खातरजमा केलेली आहे। त्या मोहिमेचा जो परिपाक आहे त्यात ज्या सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टवर आपण कारवाई पुढील अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा व मानके कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि याबद्दल कुठल्याही लोकांना जे लोक भेसळ करतात त्यांना कुठेही हे केलं जाणार नाही। त्यांना कायद्याचे कडक शासन केलं जाईल अशी मंत्री महोदयांनी शासनाला ग्वाही दिलेली आहे। त्या कारणाने मंत्री महोदय सतर्क असल्यामुळे या सतत मोहीम आता यापुढे चालू राहतील अशी शक्यता आहे। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीबाबत जे संशय जो आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय अन्न औषध प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर, पॅकिंग स्तरावर, पाऊच पॅकिंग, टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध भेसळी रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या 100 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये दुधाचे सॅम्पल आणि दुग्धजन्य पदार्थ सॅम्पलचं घेतलेलं आहे। तसंच आज मुंबई शहरामध्ये जे दूध येतं या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतले 4 टोल नाके जे आहेत, चेक नाके जे आहेत, आपला वाशी टोल नाका झाला, ऐरोली टोल नाका झाला, मुलुंड टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला। या ठिकाणी 4ही एंट्री पॉइंटला आमचे जवळजवळ 36 अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथं येऊन या दूधची वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मधले दूध असतील, दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू आहे आणि तसं टँकर मधून येणाऱ्या दुधाचे टेस्टिंग करण्याचं, गुणवत्ता तपासण्याचं काम चालू आहे। यामध्ये जर कुठं भेसळ आढळली किंवा गुणवत्ता नसेल अशा दुधावर कडक कारवाई करण्याचे आमचं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना सुरक्षित दूध, स्वच्छ दूध आणि सखल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक